बातमी कालीचरण महाराज यांच्या एका खळबळजनक वक्तव्यासंदर्भात महाराजांचा अपमान करणाऱ्यांची मुंडकी छाटा असं खळबळजनक वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलंय। ठाण्यामधील कार्यक्रमात त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांनी हिंदुत्वाचं रक्षण केलंय। जे लोक अपमान त्यांचा करतील त्यांची सर्व हिंदूंनी त्यांची मुंडकी छाटली पाहिजेत असं खळबळजनक वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलंय। कालीचरण महाराज यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूयात। ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यामध्ये साई जनकल्याण ट्रस्टच्या साक्षात्कारी साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते मंदिराच्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बोलण्यासाठी कालीचरण महाराज आहेत। सर, खरं पाहायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच आपण एक पोस्ट केलेली आहे की साईबाबांना मुसलमान बनवण्याचा घाट काही जणांचा आहे, मात्र ते हिंदू आहेत, अशा प्रकारची पोस्ट आपण केलेली आहे। काय मग, आणि आज तुम्ही साईबाबांच्याच वर्धापन दिनादिवशी या ठिकाणी आलेला आहात। साईबाबा जन्मानी आणि कर्मानी हिंदूच होते, याच्यात काही संशय नाही। पाथर्डी नावाच्या ठिकाणी त्यांना ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला होता। त्यांनी सगळे एक मस्जिद होती शिर्डीमध्ये, तिचं खंडावर झालं होतं। त्या मस्जिदचं रूपांतरण त्यांनी द्वारकामाई नावाच्या मठात केलं। द्वारकामाई ही भगवान श्रीकृष्णांची राजधानी होती, त्याचं नाव साईबाबांनी त्या मठाला दिलं। कोणता तरी मौलाना फकीर असं करीन का? मात्र मागील काही दिवसांपासून राहुल सोलापूरकर हे चर्चेमध्ये आलेले आहेत। त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराज हे आग्र्याहून पेठाऱ्यातून गेले नव्हते, तर लाच देऊन ते पळाले होते तिथून। असे लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत, त्या लोकांचे मुंडके छाटून त्याची माळ कालिका परमेश्वरीच्या गळ्यात घातली पाहिजे हिंदूंनी। अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती कालीचरण महाराजांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह कुणाल बोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज।